तर माहिती आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, त्यालाच PTI असे म्हणतात. तर 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्त्वाच्या घटनेची प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. तर 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांकामधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरण, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला आहे. 1997 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नल चे संपादन केले. भारतातील पहिले टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक फर्स्ट फिलॅटेलिक ब्युरो होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलॅटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. भारतीय समाज बहुजिन्सी असून या समाजात विविध भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक एकत्र राहतात. 1960चे दशक भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960च्या दशकात घडल्या. पोर्तुगीजाच्या राजवटीखाली असलेले गोवा, दमण आणि दीव या प्रदेशाची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. उत्तरेकडील सीमारेषावर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. या तणावाची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली. हे युद्ध मॅकमोहन 1962 रेषेच्या क्षेत्रात झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे नेतृत्व केले. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे प्रधानमंत्री झाले. त्यांची कारकीर्द 1965 मध्ये भारतात आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. सोव्हिएत रशियाने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 1966 मध्ये तशकंद येथे लाल बहादूर शास्त्रीचे निधन झाले. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली. त्याद्वारे त्याने भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केले. 1966 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या प्रधानमंत्री झाल्या. त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. बँकेचे राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करणे या त्यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम झाले. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रेहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केले.
पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यवधी निर्वासित तेथून भारतात आले. 1970चे दशक. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. या कामी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा आहे. भारताने 1974मध्ये राजस्थान येथे पोखरण येथे जमिनीअंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. मोरारजी देसाई चौथे प्रधानमंत्री झाले. यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदामुळे फार काळ टिकले नाही. त्यानंतर चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले, म्हणजे 5वे प्रधानमंत्री झाले. त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले. 1980मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. 1980चे दशक. या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरं जावे लागले. शीखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणीसाठी आंदोलने सुरू केली. या आंदोलनातील अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. श्रीमती इंदिरा गांधीच्या सुरक्षा रक्षक पथकातीलच रक्षकांनीच त्यांची हत्या केली. 1984मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. तर राजीव गांधी हे 6 नंबरचे प्रधानमंत्री होते. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधीने पुढाकार घेतला. त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे 7वे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाही. त्यानंतर 1990मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले नाही. 1991मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिटेड या संघटनेने राजीव गांधीची हत्या केली.